तुम्ही फक्त हाऊसवाईफ नाही, तुमच्यात करोडपती बनण्याची ताकद आहे. मित्रांनो, आजचा हा विषय फक्त पैसे कमावण्याबद्दल नाही, हा स्वतःची ओळख निर्माण करण्याबद्दल, स्वतःची ताकद ओळखण्याबद्दल आणि स्वतःचं आयुष्य स्वतःच्या अटींवर जगण्याबद्दल आहे. समाजाने नेहमीच महिलांना मर्यादांमध्ये बांधून ठेवण्याचा प्रयत्न केला, पण सत्य हे आहे की जर एखाद्या महिलेने ठरवलं, तर ती फक्त घरच नाही तर संपूर्ण जग सांभाळू शकते. आणि आज आपण त्या खऱ्या मार्गांबद्दल बोलणार आहोत, ज्यामुळे महिला खरंच श्रीमंत बनू शकतात. तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. सर्वात आधी तुमची विचारसरणी श्रीमंत बनवा. श्रीमंत होण्याची सुरुवात खिशातून नाही तर विचारातून होते. जर तुम्ही नेहमी हेच विचार करत राहिलात की मी करू शकत नाही, माझ्याकडे वेळ नाही, माझ्याकडे पैसे नाहीत, तर विश्वास ठेवा, हीच विचारसरणी तुम्हाला गरीब ठेवेल. पण ज्या दिवशी तुम्ही हे ठरवाल की मी करू शकते, मी शिकू शकते, मी बदलू शकते, त्याच दिवशी तुमचं आयुष्य बदलायला सुरुवात होईल. आजच्या काळात मोबाईल आणि इंटरनेटने सगळ्यांना समान संधी दिली आहे. रोज सकाळी 10 मिनिटं स्वतःशी पॉझिटिव्ह गोष्टी बोला. यूट्यूब, इंस्टाग्रामवर यशस्वी महिलांच्या स्टोरीज पहा. मी करू शकते हे वाक्य तुमच्या मेंदूत इन्स्टॉल करा. उदाहरण, एक महिला जी फक्त 10वी पास होती, तिने यूट्यूब पाहून केक बनवणं शिकलं. आज तीच महिला होम बेकरीमधून प्लस कमवत आहे. सुरुवातीला अडचणी येतील, पण तुम्हाला हार मानायची नाही. 2 फायनान्शियल एज्युकेशन म्हणजे पैशाची समज खूप महत्त्वाची आहे. अनेक महिला पैसे सांभाळतात पण पैसे वाढवायला शिकत नाहीत. श्रीमंत बनण्यासाठी तुम्हाला हे समजलं पाहिजे की पैसा कसा काम करतो. गुंतवणूक म्हणजे काय, सेव्हिंग आणि इन्व्हेस्टिंगमध्ये फरक काय आहे, महागाई पैशाची किंमत कशी कमी करते, इंटरेस्ट कसा काम करतो, हे सगळं जाणून घेण्यासाठी रोज 30 मिनिटं फायनान्स शिका. तुम्ही यूट्यूबवरून किंवा फायनान्सच्या पुस्तकांमधून शिकू शकता. छोटासा SIP 500 ते 1000 पासून सुरुवात करा. तुमचे खर्च लिहायला सुरुवात करा. उदाहरण, एक महिला दर महिन्याला 5000 वाचवून बँकेत ठेवते, दुसरी तीच 5000 SIP मध्ये गुंतवते. 5 ते 10 वर्षानंतर दुसऱ्या महिलेकडे लाखो रुपये असतील आणि पहिल्याकडे फक्त सेव्हिंग. 3 एक हाय इन्कम स्किल नक्की शिका. स्किलच पैसा बनवते. आजच्या काळात डिग्री नाही तर स्किल पैसे कमावते. खास गोष्ट म्हणजे तुम्हाला बाहेर जाण्याची सुद्धा गरज नाही. सगळं काही मोबाईलवरून शिकता येतं. तुम्ही घर बसल्या अनेक स्किल शिकू शकता. कंटेंट रायटिंग, व्हिडिओ एडिटिंग, ग्राफिक डिझायनिंग, डिजिटल मार्केटिंग, ब्लॉगिंग, AI टूल्सचा वापर, ऑनलाईन सेलिंग. रोज 1 तास स्किल शिकण्यात घाला. फ्री कोर्सेसपासून सुरुवात करा. 60 दिवसात बेसिक शिकून काम शोधा. उदाहरण, एका गृहिणीने फक्त मोबाईलवरून व्हिडिओ एडिटिंग शिकलं. आज ती घर बसल्या ते कमवत आहे. 4 मल्टिपल इन्कम सोर्स तयार करा. श्रीमंत लोक कधीच एका इन्कमवर अवलंबून राहत नाहीत. जर तुम्ही फक्त एका इन्कमवर डिपेंड असाल तर तुम्ही नेहमी रिस्कमध्ये राहाल. मल्टिपल इन्कम तुम्हाला सिक्युरिटी आणि ग्रोथ दोन्ही देते. तुम्ही कसं सुरू करू शकता? छोटासा ऑनलाईन बिझनेस, फ्रीलान्सिंग, यूट्यूब चॅनल, रिसेलिंग बिझनेस, होम बेस्ड फूड बिझनेस सुरू करू शकता. आधी एक इन्कम सोर्स स्टेबल करा, मग दुसरा छोटासा इन्कम सोर्स जोडा. हळूहळू इन्कम स्ट्रीम्स वाढवा. उदाहरण, एक महिला जी फक्त नवऱ्याच्या इन्कमवर अवलंबून होती, तिने सोबत कपड्याचा ऑनलाईन बिझनेस सुरू केला. आज ती स्वतः दर महिन्याला कमवत आहे. 5 सेव्हिंग नाही तर इन्व्हेस्टिंग करा. पैशाला कामावर लावा. सेव्हिंग महत्त्वाची आहे, पण फक्त सेव्हिंगने तुम्ही श्रीमंत बनणार नाही. का? कारण इन्फ्लेशन दरवर्षी तुमच्या पैशाची किंमत कमी करतं. हे काही इन्व्हेस्टमेंट ऑप्शन्स आहेत ज्यातून तुम्ही तुमचे पैसे वाढवू शकता. SIP बिगनर फ्रेंडली आहे. गोल्ड, डिजिटल गोल्ड आणि PPF हेही सेफ ऑप्शन आहेत. आता यासाठी प्रॅक्टिकल ॲक्शन कसा घ्यायचा? इन्कमचं 20% इन्व्हेस्ट करा. एमर्जन्सी फंड वेगळा ठेवा. न शिकता स्टॉक मार्केटमध्ये जाऊ नका. उदाहरण, जर तुम्ही दर महिन्याला 2000 मध्ये टाकले तर 10 वर्षात अंदाजे 3 लाखाची ग्रोथ होऊ शकते. 6 स्वतःचा बिझनेस सुरू करा. छोटा असला तरी चालेल. प्रत्येक मोठी कंपनी कधी ना कधी छोटीच होती. तुम्ही सुद्धा सुरू करू शकता. हे आहेत लॉ इन्व्हेस्टमेंट, बिझनेस आयडिया, टिफिन सर्व्हिस, होममेड स्नॅक्स, मेहंदी, मेकअप, रिसेलिंग, कपडे, ऑनलाईन कोचिंग. सुरुवात कशी करायची? पहिले 5 कस्टमर्सपासून सुरुवात करा.
फीडबॅक घ्या आणि सुधारणा करा. हळूहळू स्केल करा. उदाहरण, एका महिलेने फक्त 3 लोकांसाठी टिफिन बनवायला सुरुवात केली. आज तिच्याकडे 50पेक्षा जास्त क्लायंट्स आहेत. ती प्लस इन्कम कमवत आहे. 7. टाईम मॅनेजमेंट सर्वात अंडरएस्टेड स्किल. प्रत्येकाकडे 24 तास असतात. फक्त फरक एवढाच असतो की कोण त्याचा वापर कसा करतो. वेळ वाया घालवणाऱ्या सवयी, तासनतास मोबाईल वापरणं, उगाच गॉसिप करणं, कोणत्याही उद्देशाशिवाय टीव्ही पाहणं. वेळ योग्य वापरण्याचा मार्ग, रोज 1 तास स्किल शिका. 30 मिनिटं फायनान्शियल नॉलेज घ्या. 1 तास इन्कम सोर्सवर काम करा. उदाहरण, एका महिलेने रोजचे 2 तास मोबाईल पाहणं कमी केलं. त्याच वेळेत स्किल शिकली. 6 महिन्यात कमाई सुरू केली. 8. स्ट्रॉंग नेटवर्क तयार करा. तुम्ही ज्या लोकांसोबत राहता तशाच बनता. अशा लोकांसोबत राहा जे ग्रोथबद्दल बोलतात, बिझनेस आणि इन्व्हेस्टमेंट समजतात, तुम्हाला मोटिवेट करतात. यासाठी ऑनलाईन कम्युनिटीज जॉईन करा. सक्सेसफुल लोकांना फॉलो करा. असे फ्रेंड्स बनवा जे ग्रो करू इच्छितात. जर तुम्ही 5 यशस्वी लोकांसोबत बसता तर तुम्ही 6वी बनता. उदाहरण, एका महिलेने फक्त व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला. तिथूनच तिला बिझनेस आयडियाज मिळाले. आज ती स्वतःचा छोटा बिझनेस चालवत आहे. 9. रिस्क घ्यायला शिका. स्मार्ट रिस्क, ब्लाइंड नाही. जर तुम्ही नेहमी सेफ खेळाल तर ॲव्हरेज लाईफच मिळेल. रिस्क घेणं गरजेचं आहे, पण समजदारीने. स्मार्ट रिस्क एक्झाम्पल्स, 5,000 पासून बिझनेस सुरू करणं, नवीन स्किल शिकण्यासाठी वेळ इन्व्हेस्ट करणं, फ्रीलान्सिंग ट्राय करणं, काय करू नये, नॉलेज शिवाय मोठी इन्व्हेस्टमेंट करू नका, दुसऱ्यांच्या सांगण्यावर पैसे गुंतवू नका. उदाहरण, एका महिलेने 8,000 पासून ज्वेलरी रिसेलिंग सुरू केलं. पहिल्या महिन्यात लॉस झाला, पण 3 महिन्यानंतर प्रॉफिट सुरू झाला. 10. कन्सिस्टन्सी ही गेम चेंजर हॅबिट्स आहे. रोज थोडं करा, पण करा. श्रीमंत बनण्यासाठी कोणताही शॉर्टकट नाही. मोटिवेशन टेम्पररी असतं, कॉन्सिस्टन्सी परमनंट रिझल्ट देते. रोज थोडं थोडं काम केल्याने मोठ्या काळात मोठा रिझल्ट मिळतो. रोज 1 ते 2 तास काम करा. नो एक्सक्यूज. जर तुम्ही रोज 2 तास तुमच्या कामावर दिले तर 1 वर्षानंतर तुम्ही तिथेच राहणार नाही. उदाहरण, एका महिलेने रोज 1 रील्स बनवली. 6 महिन्यानंतर 400 फॉलोअर्स प्लस ब्रँड डील्स मिळू लागल्या. 11. स्वतःवर गुंतवणूक करा. सेल्फ इन्व्हेस्टमेंट सर्वात मोठा रिटर्न देतं. सर्वात मोठी इन्व्हेस्टमेंट म्हणजेच तुम्ही स्वतः. तुम्ही जितकं शिकाल तितकं कमवाल. इन्व्हेस्ट इन कोर्सेस, बुक, वर्कशॉप्स, सेमिनार्स, स्किल्स. दर महिन्याला तुमच्या इन्कमचा काही भाग स्वतःवर खर्च करा. उदाहरण, 2,000चा कोर्स शिकला आणि पर मंथ इन्कम तयार झाली. 12. स्वतःला कमी समजू नका. आयडेंटिटी शिफ्ट महिलांची सर्वात मोठी चूक म्हणजे स्वतःला कमी समजणं. तुम्ही फक्त हाऊसवाईफ नाही आहात. तुम्ही एक मॅनेजर आहात, एक लीडर आहात, एक क्रिएटर आहात. तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्हर आहात. तुम्ही मल्टीटास्कर आहात. आता फक्त या स्किल्सला पैशात कन्व्हर्ट करायचं आहे. जेव्हा तुम्ही स्वतःला व्हॅल्यू द्याल तेव्हा जगसुद्धा तुम्हाला व्हॅल्यू देईल. स्वतःला सिरियस घ्या. तुमच्या कामाची किंमत ठरवा. फ्रीमध्ये काम करणं बंद करा. उदाहरण, एक महिला फ्रीमध्ये मेहंदी लावत होती. नंतर तिने 500 चार्ज करायला सुरुवात केली. आज ती एका फंक्शनसाठी 5,000 चार्ज करते. एका श्रीमंत बनण्याचा रस्ता सोपा नाही, पण स्पष्ट आहे. स्किल शिका, इन्व्हेस्ट करा, वेळेचा योग्य वापर करा, ॲक्शन घ्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवा. कारण जेव्हा एक महिला फायनान्शियल स्ट्रॉंग बनते तेव्हा फक्त तिचंच नाही तर संपूर्ण कुटुंबाचं नशीब बदलतं. तुम्ही यापैकी कोणता मनी रूल्स आजपासून सुरू करणार आहात? कमेंटमध्ये नक्की सांगा. मित्रांनो, जर या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या गोष्टी तुम्हाला आवडल्या असतील तर लाईक करा, कमेंट करा, हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या मनातील भावना अणावर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण इथे आम्ही फक्त मोटिवेशन देत नाही तर तुम्हाला जगण्याची योग्य पद्धत शिकवतो. पुन्हा भेटू एका आणखी धमाकेदार व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.